श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। उद्या आहे 16 ऑगस्ट 2024, वार येतो शुक्रवार। उद्या आलेली आहे पुत्रदा एकादशी। नावातच जडलेले आहे याचं महत्त्व। म्हणजेच काय, ही एकादशी ज्यांना मुलं होत नाही, खूप वर्ष झाले, खूप प्रयत्न करून देखील पुत्रप्राप्ती होत नसेल तर ही एकादशी नक्की करा। त्याचबरोबर ज्यांना मुलं आहे त्या मुलांसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी, शैक्षणिक प्रगतीसाठी, आरोग्यासाठी ही एकादशी सुद्धा करा आणि मी सांगितलेला उपाय सुद्धा करा। आज मी सांगणार आहे तो उपाय करा। या उपयोगामध्ये तुम्हाला तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे। वस्तू कोणती आहे, त्या वस्तूचा उपाय झाल्यानंतर काय करायचं आहे, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर मी तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून जा। तर उद्या 16 ऑगस्ट आहे, तर उद्या एकादशी आहे। तर उद्या तुम्हाला लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवपूजाला बसायचं आहे। देवपूजाला बसताना आपल्याला नेहमी आसन घ्यायचं आहे। अगोदर आपण हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, त्याच्यानंतर दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला देवपूजेला सुरुवात करायची आहे। देवपूजेमध्ये तुम्हाला बाळकृष्णाची जी मूर्ती असते किंवा विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर ती मूर्ती घ्यायची आहे। पंचामृतनी स्नान घालून घ्यायचं आहे। पंचामृतनी तुम्हाला स्नान घालता नसेल जमत तर तुम्ही फक्त शुद्ध पाण्याने स्नान घातला तरीही चालेल। तर उद्या एकादशी असल्यामुळे तुम्हाला लवकर उठायचं आहे, शुचिर्भूत व्हायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला देवपूजेला सुरुवात करायची आहे। तुम्ही जे वस्त्र परिधान केलेलं आहे, की साडी असेल तर साडीचा पदर डोक्यावर घ्यायचा आहे, ड्रेस असेल तर ओढणी तुम्ही डोक्यावर घेऊ शकता। त्याच्यानंतर तुम्हाला आसन घ्यायचं आहे, त्याच्यानंतर देवपूजेला सुरुवात करायची आहे। कपाळी हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे, त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे। बाळकृष्णाची मूर्ती घ्यायची आहे, तिला तुम्हाला पंचामृतनी स्नान घालून घ्यायचं आहे। पंचामृत तुमच्याकडे नसेल तर फक्त तुम्ही शुद्ध पाण्याने स्नान घालून घ्यायचं आहे त्या मूर्तीला। त्यानंतर सगळे देव आपल्याला स्वच्छ करून घ्यायचे आहे स्वच्छ पाण्याने। त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्या देवांना हळदी कुंकू अष्टगंध सगळं लावून घ्यायचं आहे। बाळकृष्णाला तुम्हाला पिवळे फूल अर्पण करायचे आहे। त्यानंतर तुमच्याकडे पिवळी मिठाई असेल तर ती अर्पण करायची आहे। त्यानंतर तुम्हाला तुळशीपत्र अर्पण करायचे आहे। आता हे तुळशीपत्र तुम्हाला एकादशीच्या दिवशी तोडता येणार नाही, तर आदल्या दिवशी म्हणजे आजच तुम्हाला हे तुळशीपत्र तोडून ठेवायचं आहे। तुळशीपत्र हे बाळकृष्णाला खूप प्रिय असतं, त्यामुळे तुळशीपत्रसुद्धा बाळकृष्णाला अर्पण करायचं आहे। नित्यसेवे पुस्तकामध्ये संतान प्राप्तीचे मंत्र स्तोत्र दिलेले आहे, ते पठण करू शकता। ही सेवा पूजा जर जोडीने केली तर पुत्रप्राप्तीचे योग लवकर जुळून येतात। स्त्रियांना जर मासिक धर्म चालू असेल तर तिच्या वतीने तिच्या पतीने हे व्रत केले तरी चालेल, म्हणजेच पूजा अर्चा, पण दोघांनीही हे व्रत करायचे आहे। दिवसभर म्हणजे उपवास करायचा आहे। दिवसभर फळ आहार घेऊ शकता किंवा खिचडी खाऊन हे व्रत करू शकता। ज्यांना मुलं नाही त्यांनी ही सेवा संधी अजिबात सोडू नका, कारण वर्षातून एकदाच हा योग येतो, त्याच्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा। आता ही झाली सकाळची पूजा, पण आपल्याला तुळशीसमोर पूजा करायची आहे, तर ती पूजा तुम्हाला सायंकाळी करायची आहे। म्हणजे 6:30 ते 9 वाजेपर्यंत तुम्ही ही पूजा करू शकता। तर तुम्हाला 6 वाजल्यानंतर आपल्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला तुळशीला सुद्धा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। एकादशीच्या दिवशी तुळशीला निर्जला व्रत असतं, त्याच्यामुळे तुळशीला पाणी घालू नये। तुळशीला हळदी कुंकू लावताना दुरूनच व्हावे, त्याचबरोबर तुळशीला हातसुद्धा लावू नये। तुळशीची पंचोपचार पूजा करायची आहे, म्हणजे लांबूनच हळदी कुंकू व्हायचा आहे। तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे तेल असेल तर तेलाचा दिवा तुम्ही लावू शकता तुळशीसमोर। तुळशीला फक्त हात लावू नका। त्याच्यानंतर धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायची आहे। अशा पद्धतीने पंचोपचार पूजा आपल्याला तुळशीची करून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे, तो म्हणजे गव्हाच्या पिठाची कणिक मळून घ्यायची आहे। त्यामध्ये मीठ नाही टाकायचं, तर फक्त हळद टाकायची आहे। अशा पद्धतीने घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा। त्या गोळ्याचा तुम्हाला
त्या गोळ्याचे तुम्हाला दिवे तयार करायचे आहे विषम संख्येमध्ये। आता तुमच्याकडे एक मुलगा असेल तर एक दिवा तयार करा किंवा 3 दिवे तयार करा किंवा 5, फक्त विषम संख्येमध्ये तुम्हाला दिवे तयार करून घ्यायचे आहे। आता तुमच्याकडे 2 मुलं असतील तर एका मुलासाठी एक दिवा तयार करा किंवा मग 3 दिवे तयार करा। अशा पद्धतीने तुम्हाला दिवे तयार करून घ्यायचे आहे। तर ते जे दिवे आहे त्यामध्ये तुम्ही शुद्ध गाईचं तूप टाकू शकता किंवा तेल टाकलं तरी चालेल। फुलवाती टाकायच्या नाही, तर शिंगल वाती असतात त्या वाती डबल टाकायच्या आहे, एक टाकायची नाही, 2 वाती टाकायच्या आहे। आणि ते जे दिवे आहे ते ताटावरती ठेवायचे आहे। एका दिव्यामध्ये तुम्हाला 2 इलायची टाकायची आहे, 2 लवंगा टाकायच्या आहे। अशा पद्धतीने 3 दिवे असतील तर प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला 2 इलायची 2 लवंगा टाकायच्या आहेत। त्यानंतर हे जे दिवे आहे ताटामध्ये ठेवायचे आहे, देवासमोर ठेवायचे आहे। त्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि ते ताट उचलून बाळकृष्णाला ओवाळून घ्यायचं आहे। थोड्या वेळ ती तशीच ठेवायची आहे। त्यानंतर तुम्हाला बाहेर यायचं आहे, बाहेर म्हणजेच तुळशीजवळ यायचं आहे। तुळशीची सुद्धा पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे। ते जे दिव्याचं ताट आहे ते तुळशी समोर ठेवायचं आहे आणि हात जोडायचे आहे, प्रार्थना करायची आहे मनापासून। जी तुमची मनातील इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे तुळशी मातेसमोर। त्यानंतर हे जे दिवे आहे ते तसेच ठेवायचे आहे आणि सकाळी हे जे दिवे आहे तुम्हाला त्या दिव्यातील जी वात आहे ती काढून घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये जे आपण साहित्य टाकलेलं आहे इलायची फुलवाती लवंगा त्या सगळ्या काढून घ्यायच्या आहे आणि ते जे सगळे दिवे आहे त्याचा एक गोळा तयार करायचा आहे आणि जेथे किडे मुंग्या असे कीटक खाऊन जातील अशा पद्धतीने तेथे तुम्हाला तो जो गोळा आहे दिव्यांचा बनवलेला तो टाकून द्यायचा आहे किंवा आपल्या झाडाखाली जे माती असते तेथे ठेवून द्यायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला ही जी पूजा आहे उपाय आहे तो करायचा आहे आणि त्या ज्या वाती लवंगा आहे त्या तुम्हाला एखाद्या वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत किंवा एखाद्या झाडाच्या कुंडीमध्ये टाकल्या तरीही चालेल। अगदी साधा आणि सोपा उपाय आहे पण त्याचा प्रभाव अत्यंत चांगला होणार आहे। तुम्ही हा उपाय उद्या पुत्रदा एकादशीला नक्की करा। तर झालेली सेवा येथेच पूर्ण करते। श्री स्वामी समर्थ।